रामकृष्ण हरी मंडळी, मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जे जुने पारंपरिक पदार्थ असतात ना, ते बनवायला खूप साधे सोपे असतात, पण चवीला तितकेच रुचकर लागतात. त्यातलाच आजचा प्रकार मी खास तुमच्यासाठी घेऊन आले. खानदेश स्पेशल रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे. शेवटपर्यंत जरूर व्हिडिओ बघा. त्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे माझं, तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या हिरव्या पालेभाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील मला नाव सांगायला विसरू नका. चला तर मग रेसिपी बघूया. आज मी तुमच्यासाठी खानदेश स्पेशल फांगच्या पाल्याचे फुनके ही पारंपरिक रेसिपी घेऊन आली. चवीला अतिशय रुचकर लागते, खूप भन्नाट लागते. आता तुम्ही म्हणाल की ही कसली रेसिपी? खरं तर ह्या हिरव्या पाल्याला फांगचा पाला असं म्हणतात आमच्याकडे. पावसाळ्यात शेतात सगळीकडे हा पाल्याच्या वेलीच्या वेली असतात. आता ते गडद हिरवा दिसणारा हा पाला असा कोवळा कोवळा त्याची देठं काढून निवडून घ्यायचीत आपल्याला. ह्या पाल्यापासून तुम्ही भजी, फुनके किंवा कोथिंबीरच्या वडीप्रमाणे वड्या तयार करू शकतात. खूप चवीला रुचकर लागतात. असला पदार्थ तुम्ही खाल्ला नसेल, इतका छान चवीला पारंपरिक हा रुचकर पदार्थ लागतो. आता मी एक वाटी भरून स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतला. दाबून एक वाटी भरून हा पाला भरला आहे माझा. त्याच वाटीने पुढची पिठं देखील मोजून घेणार आहे मी. एक वाटण तयार करून घेतलं आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचाभर बडीशोप, चमचाभर जिरं, 1 चमचाभर धने पावडर, 2 चमचे लाल चटणी पावडर आणि हळद घेतली अर्धा चमचा आणि थोडी कोथिंबीर घेऊन छान वाटण तयार करून घेतलं आहे. आता एका परातीत ज्याच्यात मला पीठ भिजायचं आहे ना, त्याच्यात हा पाला आणि वाटण टाकलं आहे. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले. कांदे जास्तीचे वापरायचे, चव छान येते. आणि थोडी मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता ज्या वाटीने पाला मोजला ना, त्याच वाटीने गव्हाचं पीठ सपाट वाटी घेतलं आहे 1 वाटी आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी आणि बेसन पीठ घेतलं आहे पाऊण वाटी, म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त. आणि चवीनुसार मीठ टाकले. आता पाणी टाकून आपण हा गोळा मळणार आहे. त्याच्या आधीच आपल्याला हा पाला पिठामध्ये छान चुरून घ्यायचा आहे. असा जाडसर असल्यामुळे मस्त चुरला जातो हा. असं चुरल्यामुळे पटकन शिजतात हे फुनक्याने, अशी चिवट लागत नाही, छान असे रुचकर लागतात. आता मी थोडा घट्टसर मळला आहे. वाटीने मोजलं तर मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे. आणि जर का मी वड्या करणार आहे कोथिंबीरच्या वड्यासारख्या, जर तुम्ही फुनके करत असाल ना चाळणी पात्रावर किंवा इडली कुकरमध्ये, तर थोडं अर्धी वाटी पाणी टाकून थोडा सैलसर गोळा करायचा आणि तेलाचा हात लावून हे असे मुनके करून ठेवायचे, म्हणजे छान असे फुनके तयार होतात त्याचे. आता मी हा कोथिंबीरच्या वडीप्रमाणे याचे रोल तयार करून घेतले, छान घट्टसर असे. चाळणीला तेलाचा हात लावून शिजायला ठेवलीत मी त्यांना. आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेले. पाणीला उकळी आल्यानंतर ही चाळण ठेवायची आणि भरपूर अशी वाफ येऊ द्यायची. मग याला झाकण झाकून शिजून घ्यायचं. आता एकूण मोठ्या गॅसवरती 15 मिनटापर्यंत यांना शिजवले, छान शिजून होतात. आता शिजलेलं ओळखायचं कसं, तर चकाकी येते छान, त्याला हाताला चिपकत नाही हे रोल. आणि चाकू टाकून पाहिला तर तो देखील आपला कोरडा निघतो, म्हणजे त्याला देखील चिपकत नाही, लगेच लक्षात येतं आपलं शिजलेलं. किंवा फुल गॅसवरती 15 मिनटं तुम्ही शिजून घ्या. खाली पाणी जास्तीचं टाका, कारण मोठ्या गॅसवरती पटकन पाणी आटतं आणि करपतं ते, त्यामुळे काळजी घ्या तेवढी. आता छान शिजून झाले. थोडं कोमट झाल्यावर मी याचे पीस कट करून घेतलेले आहेत. आता गार झाल्यामुळे थोडं कोमट झाल्यावर जर कट केले ना, छान एकसारख्या आकाराचे न तुटता छान मस्त असे हे वड्या तयार होतात याच्या. तुम्ही पाहू शकता गार झाल्यावर मी वड्या पाडल्या आहेत. अर्धी वडी, अर्धा रोल माझा खाऊन पस्त झाला आहे. टिफिनसाठी दिला मुलाला. खूप झटपट तयार होतात, बनवायला खूप सोपे आणि झटपट तयार होणारा रुचकर पदार्थ हाच तुम्ही बघताय. अशा छान वड्या तयार करून घेतल्या आहेत. दिसायला किती सुंदर दिसत आहेत, कोथिंबीर वडीसारख्या, आणि चवीला वडीपेक्षा सुंदर लागतात. कोथिंबीर वडीपेक्षा इतका चवीला रुचकर हा पाला लागतो बघा. तुम्ही नक्की तयार करून बघा, आवडेल तुम्हाला. आता छान असे एकसारखे रोल मी तयार करून घेतलेत, वड्या तयार करून घेतलेत आणि तव्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून शालो फ्राय करून घेतलेत. तुम्ही हवं तर भरपूर तेल घेऊन कढईमध्ये डीप फ्राय देखील करू शकतात. आता तव्यावरती मध्यम गॅस करून मी छान असे खरपूस रंगावर भाजून घेतले आहेत. जसं आतल्या बाहेर केलेले आहेत, बाहेरच्या आत केले आहेत, असे उलट पुलट करून दोन्ही बाजूने छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत त्यांना तळून घेतलेले. खूप छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी ही वडी बनवून तयार होते. दिसायला जितकी सुंदर ना, त्यापेक्षाही चवीला अतिशय रुचकर लागते ही वडी. आता छान शालो फ्राय करून घेतलं आहे मी. असं केल्यामुळे अजिबात जास्त तेलकट होत नाही. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही तयार करून घ्या. सगळ्या वड्या मी अशा पद्धतीने तयार करून घेतल्या आहेत. आता यांना असंच देखील खाऊ शकता तुम्ही, किंवा चपातीबरोबर आवडत असेल तरी खाऊ शकता, पण असंच खूप सुंदर लागतं. चपातीची गरज नाही पडत. इतकं चवीला पोटभरीचं जेवण देखील होतं आपलं आणि नाश्ता देखील होतो. खूप चवीला रुचकर लागणारा हा पदार्थ. तुमच्या भागात ह्या पदार्थाला काय म्हणतात ते देखील मला सांगायला विसरू नका.
हा पदार्थ खरं तर टाकायला मला खूप उशीर झाला. पावसाळा लागल्या थोड्या जुलै ऑगस्टमध्ये हा पाला यायला लागतो आणि याचे घरोघरी आमच्याकडे हे फुनके केले जातात. चवीला अतिशय रुचकर असा पारंपरिक पदार्थ आज मी तुमच्याशी शेअर केला आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. आणि एक महत्त्वाचं निवेदन आहे तुम्हा सगळ्यांना, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची बेल आयकन दाबायला विसरू नका. असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा